हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट ड च्या जीके सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे दोन व्हिडिओज तुम्ही बघितले नसाल तर ते नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या संदर्भातील जीकेचा अभ्यास करणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार सरळ सेवा भरतीमध्ये विचारले जातात त्या प्रश्नांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते. तर या तिन्ही नेत्यांची नावे तुम्हाला माहित असायला पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तिरपुडे होते. आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्री प्रकाश होते. आणि महाराष्ट्राची स्थापना केव्हाची आहे? 1 मे 1960 ची. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्राची राजधानी काय आहे? महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. आणि मुंबईला 7 बेटांचे शहर असे म्हणतात. मित्रांनो लक्षात ठेवा, मुंबई 7 बेटांचे शहर या नावाने ओळखले जाते. यास भारताचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हणतात. मुंबईला भारताचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हणतात. आणि भारताची आर्थिक राजधानी या नावाने सुद्धा मुंबई ओळखली जाते. तर लक्षात ठेवा, मुंबई बद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे? महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, 7 बेटांचे शहर आणि त्याचं भारताचे प्रवेशद्वार या नावाने सुद्धा ओळखले जातात. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या अगोदर महाराष्ट्र आणि गुजरात राज्य हे दोन्ही मिळून मुंबई राज्य होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या अगोदर 1 मे 1960 च्या अगोदर महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक राज्य होतं. त्या राज्याचं नाव होतं मुंबई राज्य, द्विभाषिक मुंबई राज्य. तर कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत बाळ गंगाधर खेर, ज्यांना बीजी खेर असे सुद्धा म्हणतात. बाळ गंगाधर कोण आहेत? बाळ गंगाधर खेर कोण आहेत? द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात एक प्रश्न वारंवार विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समर्थनात कोणत्या अर्थमंत्र्याने राजीनामा दिला होता? म्हणजे कोणत्या व्यक्तीने आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समर्थनात दिला होता? तर त्या व्यक्तींचे नाव आहे चिंतामणराव देशमुख, ज्यांना आपण CD देशमुख असे सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, चिंतामणराव देशमुख म्हणजे CD देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समर्थनात त्यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, CD देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख जे आहेत ना, ते RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? CD देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. म्हणजे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? 3रा लागतो. कधी कधी प्रश्न विचारला जातो, भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते? राजस्थान. राजस्थानच्या नंतर मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.23 कोटी. आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर 2रा क्रमांक लागतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते आहे? राजस्थान आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. आणि लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश जे आहे ते लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र हे 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे देशाच्या 9.36% जो भाग आहे तो महाराष्ट्राने व्यापलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो भूभाग आहे तो आपल्या भारत देशाच्या 9.36% भाग आहे. तर हा मुद्दा सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण की यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर 36. आणि 36वा म्हणजे सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर पालघर जिल्हा जो आहे तो 36वा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन
पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कोणत्या वर्षी? 2014 या वर्षी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सर्वात नवीन म्हणजे 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झालेली आहे? ठाणे जिल्ह्यातून. कोणत्या वर्षी? 2014 या वर्षी. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची संख्या किती हा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या आहे 34. आता प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत 36, मग जिल्हा परिषदा का बरं 34? म्हणजे कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत हा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे असे 2 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जिल्हा परिषदांचं काम काय असतो? ग्रामीण भागाचं कारभार सांभाळण्याचं काम जिल्हा परिषदेचा असतो. ग्रामीण भागाचं कारभार सांभाळण्याचं काम कशाचा असतो? जिल्हा परिषदेचा असतो. आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागामध्ये ग्रामीण भाग अस्तित्वात नाही. या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग अस्तित्वात नाही. हे संपूर्णपणे शहरीकरण झालेले भाग आहे. त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या 36 आणि जिल्हा परिषदा 34 आहेत. म्हणजे कोणत्याच 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची संख्या आहे 27 आणि 27वी महानगरपालिका कोणती, म्हणजे सर्वात नवीन महानगरपालिका कोणती हा प्रश्न विचारला जातो. तर 27वी महानगरपालिका कोणती आहे? पनवेल. पनवेल हे सर्वात म्हणजे नवीन महानगरपालिका आहे, 27वी महानगरपालिका आहे. आणि या महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि जो सर्वात नवीन जिल्हा आहे पालघर जिल्हा, तो 2014 मध्ये निर्माण झाला आणि 27वी सर्वात नवीन महानगरपालिका 2016 मध्ये निर्माण करण्यात आली. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचं उत्तर दक्षिण लांबी विचारतात. म्हणजे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर 720 किलोमीटर आहे. बघा अशा पद्धतीची जर लांबी आपण लक्षात घेतली महाराष्ट्रातली तर 720 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण लांबी किती? 720 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लांबी विचारात घेतल्यास महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण 720 आणि पूर्व पश्चिम कशी आहे? 800 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे त्याला कोकण किनारा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला काय म्हणतात? कोकण किनारा असे म्हणतात. आता एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, याच पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? भारतातील कोणते असे राज्य आहे ज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? असा प्रश्न आल्यास त्या प्रश्नाचं उत्तर असेल गुजरात राज्य. भारतातील गुजरात राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे दोन्ही मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काही म्हणजे पहिल्या गोष्टी विचारल्या जातात. जसं की बघा, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? मुंबई विद्यापीठ. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते हा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी नावाचं ठिकाण आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते हा प्रश्न विचारला जातो. तर पहिले मातीचे धरण कोणते आहे? गंगापूर धरण. पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर धरण. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पहिले जलविद्युत केंद्र कोणते असा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली. त्याच्यानंतर पहिले अणुविद्युत केंद्र कोणते हा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र आहे तारापूर. त्याच्यानंतर बघा, पहिला सहकारी साखर कारखाना हा पॉइंट तर वारंवार विचारला जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे स्थापित करण्यात आलेला होता? तर त्या ठिकाणीचे नाव आहे प्रवरानगर. प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापित करण्यात आला होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्राच्या संदर्भात या सर्व गोष्टी, हे सर्व मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे.
मित्रांनो, महाराष्ट्राविषयीची बेसिक माहिती अभ्यासल्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्रातील नद्यांची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. तर मित्रांनो, नद्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, तापी नदी, नर्मदा नदी या नद्यांविषयीची माहिती असायला पाहिजे, कारण की यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो बघा, गोदावरी नदीचा अभ्यास करत असताना गोदावरी नदीचं उगम स्थान विचारलं जातं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. तर गोदावरी नदीचे उगम स्थान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण. त्यानंतर बघा मित्रांनो, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा या नावाने ओळखले जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोदावरी नदीलाच दक्षिण भारताची गंगा आणि वृद्ध गंगा असे म्हणतात. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती? गंगा नदी. आणि दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी कोणती? गोदावरी नदी. तसेच गोदावरी नदी जी आहे ती पठारावरील सर्वाधिक मोठी नदी किंवा सर्वाधिक लांब नदी मानली जाते. पठारावरील सर्वाधिक लांब नदी, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी आणि दक्षिण भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती? तर गोदावरी नदी. आणि या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हणतात. आणि मित्रांनो, अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे गंगेनंतर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? गंगा नदी. आणि गंगा नदी नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती? तर ती आहे गोदावरी नदी. आणि मित्रांनो, गोदावरी नदीवरच नाशिकमध्ये गंगापूर या ठिकाणी देशातील पहिले मातीचे धरण आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले मातीचे धरण कोणते हा प्रश्न आल्यास त्या प्रश्नाचं उत्तर असेल गंगापूर धरण. आणि ते कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? गोदावरी नदीवर नाशिक या ठिकाणी बांधलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, गोदावरी नदीची एक उपनदी आहे प्रवरा नदी. त्या नदीच्या संदर्भात म्हणजे प्रश्न विचारला जातो की भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा धरण हे गोदावरी नदीची जी उपनदी आहे प्रवरा नदीवरच भंडारदरा धरण आहे. तर यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात वारंवार. त्यानंतर बघा मित्रांनो, रंध्रा फॉल्स नावाचा धबधबा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारला जातो. रंध्रा फॉल्स नावाचा जो धबधबा आहे तो सुद्धा प्रवरा नदीवर आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे आणि रंध्रा फॉल्स नावाचा धबधबा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की गोदावरी नदी खोऱ्याने भारताचा एकूण 10% भाग व्यापलेला आहे. भारताचा जो एकूण भाग आहे त्यापैकी 10% जो भाग आहे तो गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि महाराष्ट्रातील 49% जे क्षेत्र आहे ते गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. म्हणजे जे महाराष्ट्रातील अर्धे जे क्षेत्र आहे ते याच नदी खोऱ्याने व्यापलेले आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, भीमा नदीचा अभ्यास करताना आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की भीमा नदीचे उगम स्थान पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. बघा मित्रांनो, भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. परंतु कृष्णा आणि भीमा नदी या दोन्ही नद्यांचा जो प्रवाह आहे ते महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नद्यांचा प्रवाह स्वतंत्रपणे आहे. म्हणून या दोन्ही नद्यांचा जो अभ्यास आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये स्वतंत्रपणे केला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत या दोन्ही नद्यांचा जो प्रवाह आहे तो स्वतंत्र आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, भीमा नदी जी आहे ती पंढरपुरामध्ये चंद्रकोरी सारखा आकार धारण करते. पंढरपूर जे विठ्ठलाचं पंढरपूर शहर आहे त्या ठिकाणी भीमा नदी कसा आकार धारण करते? चंद्रकोरी सारखा आकार धारण करते. म्हणून त्या ठिकाणी भीमा नदीला चंद्रभागा नदी असे म्हणतात. चंद्रकोरी सारखा आकार धारण केल्यामुळेच त्या नदीला त्या ठिकाणी काय म्हणतात? चंद्रभागा नदी असे म्हणतात. त्यानंतर बघा मित्रांनो, भीमा नदीची एक उपनदी आहे इंद्रायणी नदी. या नदीविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात की इंद्रायणी नदीच्या काठी 2 महत्वपूर्ण म्हणजे ठिकाण आहेत. पहिलं ठिकाण म्हणजे देहू या ठिकाणाबद्दल लक्षात ठेवा, या ठिकाणी तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते. तर प्रश्न असा विचारला जातो की तुकाराम महाराजांचे वास्तव्य कोणत्या ठिकाणी होते? तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल देहू. आणि आळंदी जो ठिकाण आहे तो ठिकाण सुद्धा इंद्रायणी नदीच्या काठीच आहे आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदीला आहे. आणि तुकाराम महाराजांचं वास्तव्य कुठे होता? तर देहू या ठिकाणी होता. तर देहू आणि आळंदी हे दोन्ही ठिकाणे कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? तर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. आणि इंद्रायणी नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो मित्रांनो, पुणे शहर जो आहे तो कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? तर पुणे शहर जो आहे तो मुळा आणि मुठा नदीकाठी वसलेला आहे. मुळा आणि मुठा नदीकाठी. तर मुळा आणि मुठा हे जे नदी आहेत ते भीमा नदीच्याच उपनदी आहेत.
तर हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कृष्णा नदी. कृष्णा नदीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की कृष्णा नदीचा जो उगम आहे तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, महाबळेश्वर या ठिकाणी एकूण 5 प्रमुख नद्यांचा उगम झालेला आहे. 5 प्रमुख नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या 5 नद्यांची नावे आपल्याला विचारली जातात. तर ती 5 नद्या कोणत्या आहेत? कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या 5 नद्यांचे उगम स्थान कोणते आहे? महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी या 5 नद्यांचा उगम झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण संगमे आहेत, नद्यांचे संगमे आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यापैकी बघा, कृष्णा व कोयना नदीचा संगम कुठे झालेला हा प्रश्न विचारला जातो. तर सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना नदीचा संगम झालेला आहे. आणि या संगमास प्रीती संगम असे नाव देण्यात आलेले आहे. अनेकदा प्रश्न विचारला जातो की कोणत्या नद्यांच्या संगमाला प्रीती संगम असे म्हणतात. तर कृष्णा व कोयना या नद्यांचा जो संगम आहे त्यास काय म्हणतात? प्रीती संगम असे म्हणतात. आणि तो संगम कोणत्या ठिकाणी आहे? सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचा बघा मित्रांनो, कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारला जातो. तर कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम आहे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी नावाचं ठिकाण आहे. नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणीच कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम आहे. आणि हा जो नृसिंहवाडी आहे किंवा नरसोबाची वाडी आहे हा दत्ताचे देवस्थान आहे. म्हणजे कधी कधी प्रश्न विचारला जातो की हे कोणत्या देवाचं देवस्थान आहे? तर नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी हे दत्ताचं देवस्थान आहे. आणि हे कोणत्या नद्यांचा इथे संगम आहे? कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो की कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? पंचगंगा या नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कृष्णा नदीवर आंध्र प्रदेशामध्ये एक धरण बांधलेलं आहे. त्या धरणाविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीवर कोणतं धरण बांधला गेलेलं आहे? तर त्या धरणाचं नाव आहे नागार्जुन सागर डॅम. तर नागार्जुन सागर डॅम कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कोयना नदीवर सुद्धा धरण आहे ज्याला आपण कोयना धरण असे म्हणतो. त्या धरणाच्या जलाशयाचे नाव काय असा प्रश्न विचारला जातो. कोयना नदीच्या जो धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाचे नाव काय असा प्रश्न विचारला जातो. तर शिवाजी सागर त्या जलाशयाचे नाव आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर शिवाजी सागर आहे. आणि कृष्णा नदीचा जो जलाशय आहे आंध्र प्रदेशामध्ये त्याचं नाव काय आहे? नागार्जुन सागर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवाजी सागर म्हणून लक्षात ठेवा. आणि कृष्णा नदीचा जो आंध्र प्रदेशामध्ये जलाशय आहे, जो धरण आहे, त्याचं नाव काय आहे? नागार्जुन सागर. त्यानंतर बघा मित्रांनो, तापी नदी. तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी झालेला आहे. आणि तापी नदीबद्दल एक मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे. परंतु गोदावरी नदी जी आहे ती पूर्व वाहिनी नदी आहे. आणि तापी नदी कोणती नदी आहे? ती पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची ती पश्चिम वाहिनी नदी आहे. तिचा उगम कुठे झालेला आहे? मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, नर्मदा नदी. नर्मदा नदी विषयी अभ्यास करत असताना इथे लक्षात ठेवा, नर्मदा नदीचा उगम जो आहे मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे. आणि ही भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गंगा नदी. परंतु गंगा नदी कोणती नदी आहे? ती पूर्व वाहिनी नदी आहे. आणि भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा नदी. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? गोदावरी नदी. परंतु ती पूर्व वाहिनी आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी नदी. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी. आणि भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गंगा नदी. ठीक आहे. तर मित्रांनो, नर्मदा नदीवर 2 फेमस धबधबे आहेत ज्यावर प्रश्न विचारला जातो. वॉटर फॉल्स आहेत 2 फेमस, त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ते कोणते आहेत? तर धुवाधार धबधबा आणि कपिलधारा धबधबा. हे कोणत्या नदीवर आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर नर्मदा नदीवरच धुवाधार धबधबा आणि कपिलधारा धबधबा हे 2 धबधबे आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, गुजरात राज्यातील जो सरदार सरोवर धरण आहे, सरदार सरोवर जो डॅम आहे, तो कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न विचारला जातो. तर गुजरात राज्यातील सरदार सरोवर धरण जे आहे ते नर्मदा नदीवर आहे.
तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला कोकणातील काही नद्यांविषयीचा सुद्धा अभ्यास असायला पाहिजे. त्यातील एक महत्त्वपूर्ण नदी म्हणजे कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती असा प्रश्न विचारला जातो. तर कोकणातील सर्वाधिक लांबीची जी नदी आहे त्या नदीचं नाव काय आहे? उल्हास नदी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोकणातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे कोणती? उल्हास नदी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गोदावरी नदी. तीच पठारावरील सर्वाधिक लांबीची नदी आहे. गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबीची आहे, परंतु ती कोणती वाहिनी आहे? ती पूर्व वाहिनी आहे. त्याच्यानंतर गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला झालेला आहे. भीमा नदीचा उगम भीमाशंकरचा आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरचा आहे. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणचा. आणि तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे आणि नर्मदा नदी भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? तर उल्हास नदी ही कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण जीकेचा अभ्यास केलेला आहे. असे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत जे वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात. यानंतरचे सुद्धा जे काही मुद्दे असतील ते यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.